नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट आवर पॉइंट फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स. The functions of commercial banks can be broadly divided into two groups. That is, first one primary functions, second one secondary functions. So we discuss now primary functions. Primary functions accepting deposits and granting loans and advances, and secondary functions agency functions and utility functions. So let's see, first one primary functions. The primary functions of commercial banks are known as core banking functions. The primary functions are as follows. तर आपल्याला प्रायमरी फंक्शन्स बघायचे. त्याच्यामध्ये ह्या जे प्रायमरी फंक्शन्स असतात कमर्शियल बँकचे त्याला आपण कोर बँकिंग फंक्शन्स असं पण म्हणतो. तर ते प्रायमरी फंक्शन कोणकोणते आहेत ते आपण बघूया. फर्स्ट वन ॲक्सेप्टिंग डिपॉझिट. कमर्शियल बँक्स कलेक्ट डिपॉझिट from individuals and organization. The deposit can be classified into two types, time deposit and demand deposit. तर फर्स्ट जे प्रायमरी फंक्शन आहे त्याच्यामधलं फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट. म्हणजे याच्यामध्ये ह्या कमर्शियल बँक्स असतात त्या डिपॉझिट ॲक्सेप्ट करत असतात. म्हणजेच हे डिपॉझिट इंडिव्हिज्युअल किंवा ऑर्गनायझेशनकडून कलेक्ट केलं जात असतं. आणि या डिपॉझिटचे दोन प्रकार येतात, ते म्हणजे टाईम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट. फर्स्ट वन टाईम डिपॉझिट. टाईम डिपॉझिट आर कॉल्ड ॲज टाईम डिपॉझिट बिकॉज दे आर रिपेड टू द कस्टमर आफ्टर द एक्सपायरी ऑफ डिसाइडेड टाईम. तर हे जे टाईम डिपॉझिट आहे याला टाईम डिपॉझिट का म्हटलं जातं, कारण ते रिपेड केलं जात असतं कस्टमरला. म्हणजेच त्या टाईम डिपॉझिटचं एक डिसाइडेड टाईम असतं, त्याची एक्सपायरी टाईम असतो. त्या पद्धतीने ते झाल्यानंतर त्या कस्टमरला रिपेड केलं जात असतं, म्हणून त्याला पण टाईम डिपॉझिट म्हणतो. त्याच्यानंतर टाईम डिपॉझिटमध्ये येतं ते म्हणजे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट अकाउंट इज अन अकाउंट वेअर फिक्स अमाऊंट इज केप्ट फॉर फिक्स पिरियड ऑफ टाईम बिअरिंग फिक्स इंटरेस्ट रेट. रेट ऑफ इंटरेस्ट इज मोर ॲज कम्पेअर्ड टू सेविंग बँक अकाउंट अँड व्हॅरीज विथ द डिपॉझिट पिरियड. तर याच्यामध्ये टाईम डिपॉझिटमध्ये फर्स्ट आपण त्याचा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे फिक्स डिपॉझिट. तर फिक्स डिपॉझिट हे असे एक अकाउंट आहे की ज्याच्यामध्ये एक फिक्स अमाऊंट एक फिक्स पिरियडसाठी आपण फिक्स रेटनी इंटरेस्टच्या रेटने आपण बँकेमध्ये ठेवत असतो. आणि याच्यावरचा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे ॲज कम्पेअर टू द सेविंग अकाउंट हा साहजिकच कमी असतो. कम्पेअर टू द सेविंग अकाउंट असेल बँकेमध्ये तर त्या कम्पेअर केलं तर आपलं फिक्स डिपॉझिट जे आहे त्याच्यावर आपल्याला मिळणारं जे इंटरेस्ट आहे ते साहजिकच काय असतं, जास्त असतं. नॉर्मली विड्रॉवल ऑफ अमाऊंट इज नॉट परमिटेड बिफोर मॅच्युरिटी डेट. हावेवर डिपॉझिटर कॅन विड्रॉवल अमाऊंट बिफोर मॅच्युरिटी डेट फॉर विच बँक विल रिड्यूस द इंटरेस्ट रेट for amount deposit in this account. A fixed deposit receipt, that is FDR, is issued by the bank against the receipt loan can be taken from the bank. तर याच्यामध्ये या फिक्स डिपॉझिटमध्ये ज्यावेळी आपल्याला बँक अमाऊंट आपल्याला विड्रॉ करायची असते बिफोर मॅच्युरिटी डेट, म्हणजे आपण समजा 5 इयर्स किंवा 2 इयर्ससाठी फिक्स डिपॉझिट केलेलं आहे, पण त्या 2 इयर्समध्येच आपल्याला 1 वर्षानंतर आपल्याला समजा गरज लागली तर आपण मॅच्युरिटी डेटच्या आधी आपण ती जर अमाऊंट विड्रॉ करत असू तर अशा वेळी मात्र जो डिपॉझिटर कॅन विड्रॉ अमाऊंट बिफोर द मॅच्युरिटी डेट. म्हणजेच या ठिकाणी जो डिपॉझिटर आहे तो मात्र त्या मॅच्युरिटी डेटच्या आधी जेव्हा त्याला गरज लागेल तेव्हा ती अमाऊंट विड्रॉ करू शकतो. मात्र त्यावेळी बँक जो आपल्याला इंटरेस्ट देत असते आणि तो इंटरेस्ट रेट जितके वर्ष किंवा 1-1.5 वर्ष बँकेकडे डिपॉझिट असेल तर त्याप्रमाणे इंटरेस्टचा रेट साहजिकच त्यामुळे रिड्यूस होत असतो. आणि त्या पद्धतीने मग ती बँक FDR इश्यूड करत असते. बँक म्हणजे ज्याला आपण फिक्स डिपॉझिट रिसिप्ट म्हणतो. आणि त्या पद्धतीने मग तो डिपॉझिटर आहे तो आपलं डिपॉझिट किंवा त्या बँकेतून विड्रॉ अमाऊंट करू शकतो. आणि मग त्यानंतर जर त्या अमाऊंट विड्रॉ केल्यानंतर जर त्या व्यक्तीला वाटलं की आपल्याला लोन टेक ओव्हर करायचं तर त्या बँकेकडून आपल्याला लोन मिळू शकतं. त्याच्यानंतर
सेकंड जे आहे फिक्स डिपॉझिट, त्याच्यामध्ये टाईम डिपॉझिट झालं, फिक्स डिपॉझिट झालं. सेकंड वन रिकरिंग डिपॉझिट. तर रिकरिंग डिपॉझिट इट इज ऑपरेटेड बाय सॅलरीज persons and businessmen having regular income. A certain fixed sum of money is deposited into the account every month. With withdrawal of accumulated amount along with interest is paid after the maturity date. Rate of interest is higher, which is similar. Fixed deposit account separate passbook is provided to know the position of RD account. तर रिकरिंग डिपॉझिट जे आहे हे रिकरिंग डिपॉझिट जे आहे ते सॅलरीज ज्याचं प्रत्येक महिन्याला पगार म्हणजे जो पगारी ज्याला आपण व्यक्ती म्हणू शकतो, बिझनेसमॅन असेल ज्याचं रेग्युलर इन्कम चालू आहे अशा लोकांना प्रोव्हाइड करायचं काम बँक करत असते. आणि एक सर्टन जी फिक्स सम ऑफ मनी आहे, फिक्स अमाऊंट आहे, ही बँकेमध्ये प्रत्येक महिन्याला डिपॉझिट करायचं काम या जे बिझनेसमॅन असतील किंवा सॅलराईज पर्सन असतील तर ते करत असतात. त्याचप्रमाणे या विड्रॉ करायचे असेल अमाऊंट तर याच्यावर मात्र जर मॅच्युरिटी डेट नंतर विड्रॉ करायचे असेल अमाऊंट तेव्हा अलॉंग विथ इंटरेस्ट करत असताना या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट हायर विच इज सिमिलर टू द फिक्स डिपॉझिट अकाउंट. म्हणजेच यामध्ये ॲज कम्पेअर टू द फिक्स डिपॉझिट अकाउंट केलं तर फिक्स डिपॉझिटपेक्षा याच्यावर, कारण यामध्ये मॅच्युरिटी जी डेट म्हणजे डेट झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपण अमाऊंट विड्रॉ करू शकतो अलॉंग विथ इंटरेस्ट. त्यावेळी त्या इंटरेस्टचा रेट हा ॲज कम्पेअर टू द फिक्स डिपॉझिट जास्त असतो. आणि यामध्ये सेपरेट पासबुक प्रोव्हाइड करत असते या ठिकाणी. आणि त्यामुळं त्या आर डी अकाउंट ज्याला म्हणतो म्हणजे रिकरिंग डिपॉझिट म्हणजे या जे सॅलरीज किंवा बिझनेसमॅन आहेत ते आर डी अकाउंट आपलं ओपन करत असतात आणि त्या पद्धतीने त्यांना मग नंतर पासबुक दिलं जात असतं. तर याच्यामध्ये डिमांड डिपॉझिट आहे. डिमांड डिपॉझिट आर दोज विच आर रिपेड टू कस्टमर वेन एवर दे डिमांड. दॅट मीन्स मनी कॅन बी विथड्रॉन ॲज पर द विश ऑफ कस्टमर थ्रू विथड्रॉल स्लिप, चेक्स, ATM कार्ड, ऑनलाईन ट्रान्सफर एक्सेट्रा. तर डिमांड डिपॉझिट त्याला आपण DD म्हणतो. मग हे डिमांड डिपॉझिट याच्यामध्ये थ्रू विड्रॉल स्लिपने आपण अमाऊंट विड्रॉ करू शकतो किंवा चेकद्वारे किंवा ATM कार्ड किंवा आपला ऑनलाईन ट्रान्सफर असेल. तर यानुसार ज्यावेळी त्या डिपॉझिटर असेल किंवा कस्टमर आहे त्याला ज्यावेळी मनीची गरज असेल, पैशाची गरज असेल म्हणजे ॲज पर हिज डिमांड दॅट बँक हॅज टू प्रोव्हाइड दिस फॅसिलिटी टू द कस्टमर. आणि हे विड्रॉ करायचं काम आपण बघितलं की विड्रॉल स्लिपद्वारे, चेक किंवा ATM कार्डद्वारे केलं जात असतं. त्याच्यानंतर डिमांड डिपॉझिट नंतर त्याच्यामध्ये येतं सेविंग अकाउंट. इट इज जनरली ऑपरेटेड बाय दोज हू अर्न रेग्युलर ऑर फिक्स इन्कम सच ॲज salary or wages. The main aim of this deposit account is encourage habit of saving among people. तर या ठिकाणी सेविंग अकाउंट म्हणजेच जनरली ज्यांचं रेग्युलर किंवा फिक्स इन्कम आहे ॲज अ सॅलरी ऑर वेजेस तर अशा व्यक्तींना सेविंग अकाउंट ओपन केलं जात असतं. आणि या ठिकाणी पीपलला एक एनकरेज केलं जात असतं की हॅबिट ऑफ सेविंग आणि त्या पद्धतीने मग त्या बँका त्यांना डिपॉझिट करायला लावतात. दीज डिपॉझिट अकाउंट are meant for the purpose of maximum saving. These are restrictions on withdrawal limits from these accounts. म्हणजेच सेविंग अकाउंटची एक प्रकारे प्रत्येक व्यक्तींना सवय लागली पाहिजे, एनकरेज करत असतात की मॅक्झिमम सेविंग कसं केलं जाईल त्यानुसार हे सेविंग अकाउंट ओपन केलं जात असतं. मात्र याच्यावर विड्रॉ करायचे असेल तर त्यासाठी लिमिटेशन्स आहेत. These accounts carry a low interest rate. Interest is credited monthly, quarterly, half yearly, yearly basis on this account. Passbook facility balance on SMS, account statement, etc. Facilities are provided to account holders to a certain financial position. तर या सेविंग अकाउंटमध्ये तुम्हाला जे इंटरेस्टचा रेट असतो तो साहजिकच कमी असतो आणि हे इंटरेस्ट क्रेडिट केलं जात असतं. मग मंथली असेल, क्वार्टरली असेल, हाफ इयरली असेल किंवा इयरली बेसिस हे क्रेडिट केलं जात असतं. यामध्ये पासबुक फॅसिलिटी असते. त्याचप्रमाणे तुम्हाला बॅलन्स हा SMS द्वारे तुम्हाला कळवला जातो. अकाउंट स्टेटमेंट दिल्या जात असतात. या प्रकारच्या सगळ्या म्हणजेच तुमची सेविंग अकाउंटमध्ये किती सेविंग आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला बँक प्रोव्हाइड करत असते. फॉर सेविंग अकाउंट holders, some banks provide separate facility of flexi
deposit. This facility combines the advantages of saving account and fixed deposit account. This is separate deposit account. It is type of saving bank account or current deposit account with special feature and benefits. तर याच्यामध्ये सेविंग अकाउंटमध्ये जो अकाउंट होल्डर असेल तर यामध्ये बँका सेपरेटली फॅसिलिटी या फ्लेक्झी डिपॉझिटसाठी देत असतात आणि याच्यामध्ये ॲडव्हान्टेज कुठलं मिळत असतं तर सेविंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट अकाउंट तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता आणि याच्यामध्ये सेपरेट डिपॉझिट अकाउंट असतो आणि हे टाईप ऑफ सेविंग बँक अकाउंटचंच आणि करंट अकाउंट डिपॉझिट असे 2 प्रकार त्याच्यामध्ये येतात आणि त्या प्रकारे तुम्हाला स्पेशल फीचर्स आणि बेनिफिट्स मिळत असतात. इन केस ऑफ मल्टिपल ऑप्शन deposit account, the excess amount after a particular limit gets automatically transferred to fixed deposit when adequate funds are not available to honor payment or checks or saving account funds get transferred from fixed deposit to saving account. म्हणजेच यामध्ये मल्टिपल ऑप्शन तुम्हाला डिपॉझिट अकाउंटचं आहे. जर एक्सेस अमाऊंट जर पर्टिक्युलर लिमिट म्हणजे त्यामध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये जर आपल्याला सेविंग अकाउंटमध्ये किंवा सेविंग अकाउंटमधून फिक्स डिपॉझिटला टाकायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला फंड्स अवेलेबल केले जात असतात. त्या पद्धतीने चेकद्वारा म्हणजे सेविंग अकाउंटमधून फंड्स ट्रान्सफर आपण फिक्स डिपॉझिटमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर करंट अकाउंट आहे. धिस अकाउंट इज ऑपरेटेड बाय बिझनेस firms and other commercial organizations such as hospitals, education institutions, etc. who have regular banking transactions in this account. There is no restriction on deposit and withdrawal of amounts. No interest is paid by the bank on this account. Overdraft facility is available for this account. For current account, banks provide statement of account every month. तर आपण ह्याच्या आधी आपण वर बघितलं की सेविंग अकाउंट कोण ओपन करत असतं आणि करंट अकाउंट मात्र इथे कोण ओपन करत असतं तर बिझनेसमॅन असतील किंवा इतर ज्या कमर्शियल ऑर्गनायझेशन असतील, हॉस्पिटल्स असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन असतील तर या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत या करंट अकाउंट ओपन करत असतात हे लक्षात घ्यायचं आहे. ज्यांचं रेग्युलर बँकिंग ट्रान्झॅक्शन होत असतं म्हणजे यामध्ये त्यांना कोणत्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन नसतं. ते किती वेळा डिपॉझिट करू शकतात, किती वेळासुद्धा विड्रॉ अमाऊंट करू शकतात. मात्र यावर बँक कोणत्या प्रकारचं इंटरेस्ट देत नसते. मात्र या करंट अकाउंटवर तुम्हाला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जात असते आणि या पद्धतीने बँका प्रत्येक स्टेटमेंट ऑफ अकाउंट एव्हरी मंथचं या करंट अकाउंटद्वारे प्रोव्हाइड करायचं म्हणजेच करंट अकाउंट होल्डरला देण्याचं काम करत असतात. त्याच्यानंतर पहिलं आपण जे बघितलं ॲक्सेप्टिंग ऑफ डिपॉझिट हे सगळे डिपॉझिटचे आपण प्रकार बघितले. त्याच्यामध्ये सेकंड जे आहे म्हणजे बी वाला दॅट इज ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस. Banks grant loans and advances to business firm and other who are in need of bank funds. The loans are provided for longer period of time, 1 year or more. Advances are provided for shorter period from 4 months to 1 year. These advances are in the form of cash credit, overdraft, discounting bills, etc. लक्षात घ्या बँकेचं आपण प्रायमरी फंक्शन बघतो त्याच्यामध्ये पहिलं बघितलेलं आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट. तर बँकांमध्ये आपण पहिल्यांदा बँक आपले जे डिपॉझिट आहे ते डिपॉझिट करत असतो आणि त्याच्यावरच आपल्याला लक्षात घ्या बँका आपल्याला लोन प्रोव्हाइड करत असतात. तर सेकंड त्याच्यामधलं आलेलं आहे ग्रांटिंग लोन्स अँड ॲडव्हान्सेस. मग हे बँका जेव्हा आपल्याला ग्रांट करत असतात लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे बिझनेस फर्मसाठी त्यावेळी या बँका आपल्याला फंड्स उपलब्ध करून देत असतात आणि लोन हे मात्र लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी असतं. मग ते 1 इयरपासून ते त्याच्यापेक्षा जास्त इयरसाठी तुम्हाला लोन दिलं जात असतं आणि याच्यामध्ये कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट अँड डिस्काउंटिंग ऑफ बिल हे अशा प्रकारचे तुम्हाला फॅसिलिटीज इथे दिल्या जात असतात. तर याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे लोन्स. कमर्शियल बँक्स प्रोव्हाइड लोन टू बिझनेसमॅन अँड अदर्स. द बॉरोवर्स कॅन यूज एंटायर अमाऊंट सँक्शन ऑर कॅन विथड्रॉ in installment. Interest is charged on the amount sanctioned. The loans are as the follows. तर या कमर्शियल बँका लोन प्रोव्हाइड करत असतात बिझनेसमॅनसाठी किंवा इतर लोकांसाठी. तर अशावेळी जे बॉरोवर असतील ते मात्र एंटायर अमाऊंट त्यांना सँक्शन केलेलं असतं. जी अमाऊंट सँक्शन झालेली आहे ती किंवा इन्स्टॉलमेंट जे आहे ते विथड्रॉ एनी टाईम करू शकत असतात. तर याच्यामध्ये इंटरेस्ट जे चार्ज केलेलं आहे जे सँक्शन केलेलं आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडून विथ इंटरेस्ट ही घेतली जात असते अमाऊंट. त्याच्यामध्ये जे लोन आहेत तर याच्यामध्ये लोनमध्ये शॉर्ट टर्म लोन्स आहेत, मिडियम टर्म लोन्स आहेत आणि लॉंग टर्म लोन्स आहेत. तो शॉर्ट टर्म लोन्स आर फॉर अ फिक्स पीरियड अप टू 1 year to meet working capital requirements of the borrower.
तर हे शॉर्ट टर्म लोन्स आहेत ते 1 इयरसाठी असतात, ज्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल रिक्वायर्ड आपल्याला बॉरो करून लागत असतं. त्याच्यानंतर मीडियम टर्म लोन्स आहेत आर फॉर अ पिरियड 1 year to 5 years to meet working capital as well as fixed capital requirements of the borrower. म्हणजे या ठिकाणी मीडियम टर्म लोन्स आहेत ते 1 year to 5 years साठी लोन दिलं जात असतं आणि यावेळी तुम्हाला वर्किंग कॅपिटल आणि फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट्स या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर लॉंग टर्म लोन्स आर फॉर अ पिरियड ऑफ 5 years और मोर टू मीट लॉंग टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट्स ऑफ द बॉरोअर. तर या ठिकाणी लॉंग टर्मचा जो पिरियड आहे तो 5 years किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि या ठिकाणी तुम्हाला कॅपिटल जे रिक्वायर्ड असतं ते लॉंग टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट्स असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लोन्स नंतर आपण ॲडव्हान्सेस आर स्मॉल टर्म फंड प्रोव्हाइडेड टू द बिझनेसमॅन टू सॅटिस्फाय डिफरंट फायनान्शियल रिक्वायरमेंट्स टू द बिझनेस. तर याच्यामध्ये ॲडव्हान्सेस म्हणजे आपल्याला शॉर्ट टर्म फंड्स प्रोव्हाइड करायचं आणि या शॉर्ट टर्म फंड आपण बिझनेसमॅनला म्हणजेच या ठिकाणी बँका प्रोव्हाइड करत असतात आणि याच्यामध्ये दे सॅटिस्फाय डिफरंट फायनान्शियल रिक्वायरमेंट्स ऑफ द बिझनेस. मग याच्यामध्ये तुम्हाला बिझनेसमॅनसाठी जे जे लागतं म्हणजे कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज या सगळ्या फॅसिलिटी या ॲडव्हान्सेसद्वारे बँका देत असतात. तर त्याच्यामध्ये फर्स्ट बघायचं ते कॅश क्रेडिट. द कॅश क्रेडिट ॲडव्हान्सेस आर प्रोव्हाइडेड टू करंट अकाउंट अँड सेविंग अकाउंट होल्डर्स. इट provides working capital for longer period of time. Interest rate is higher on CC. Separate CC, that is cash credit account, has to maintain by the borrower. तर कॅश क्रेडिट फॅसिलिटी म्हणजेच या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट होल्डर्सना आणि या बँका मात्र प्रोव्हाइड करत असतात वर्किंग कॅपिटल फॉर लाँग पिरियड आणि याच्यामध्ये इंटरेस्ट रेट हा हायर असतो. त्याचप्रमाणे सेपरेट CC म्हणजे कॅश क्रेडिट अकाउंट या ठिकाणी मेंटेन करत असतो बॉरोवर. त्याच्यानंतर सेकंड आहे ती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी या ठिकाणी दिली जात असते. तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिस फॅसिलिटीज ऑफर्ड टू करंट अकाउंट होल्डर टू मीट देअर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट्स. द पिरियड कॅन व्हॅरी फ्रॉम 15 to 60 days. इंटरेस्ट इज चार्ज ऑन ॲक्च्युअल विदाउट ॲक्च्युअल अमाऊंट विथड्रॉन. नो सेपरेट अकाउंट इज मेंटेन अँड एंट्रीज आर शोन इन द करंट अकाउंट. इट इज टेम्पररी अरेंजमेंट ऑफ द शॉर्ट पिरियड. म्हणजे या ठिकाणी हे जे करंट अकाउंट होल्डर आहेत आपण बघितलेलं आहे की करंट अकाउंटवर आपल्याला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी दिली जात असते आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपल्याला वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंटसाठी असते आणि याचा जो पिरियड आहे तो 15 to 60 days असतो आणि याच्यावर जो इंटरेस्ट आहे हा मात्र ॲक्च्युली ज्यावेळी आपण अकाउंटमधून किती अमाऊंट विड्रॉन करू त्याच्यावर ते इंटरेस्ट चार्ज केलं जात असतं आणि त्यासाठी सेपरेट अकाउंट कोणत्या प्रकारे सेपरेट अकाउंट मेंटेन करावं लागत नाही. त्याचप्रमाणे सगळ्या एंट्रीज आहेत त्या करंट अकाउंटमध्ये आपल्याला दिसतात आणि हे टेम्पररी अरेंजमेंट असते ही शॉर्ट पिरियडसाठी. त्याच्यानंतर डिस्काउंटिंग ऑफ बिल. द ड्रॉवर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज और बेनिफिशरी कॅन डिस्काउंट द बिल विथ द बँक अँड ऑप्टेन अन ॲडव्हान्स ऑन द ड्यू डेट ऑफ द बिल. द बँक विल रिकवर द अमाऊंट फ्रॉम द ड्रॉवर. तर याच्यामध्ये डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे यामध्ये जो ड्रॉवर आहे ज्यांनी बिल काढलेलं आहे त्याचं बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे तो बिल डिस्काउंटसाठी बँकेकडे पाठवत असतो आणि याप्रमाणे बँक मग त्याला ड्यू डेटमध्ये ते बिल म्हणजेच त्याचं जे बिलाचं पेमेंट आहे ती बँक करत असते आणि याप्रमाणे ड्रॉवीकडनं जी रिकवर अमाऊंट आहे ती बँक मात्र या ठिकाणी पेड करत असते म्हणून त्याला आपण डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणतो. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे बघितले ते म्हणजेच प्रायमरी फंक्शन्स ऑफ बँक्स, कमर्शियल बँक्स. सेकंड आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत सेकंडरी फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक्स. तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.